बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडेंचा राजीनामा पडून अवघे काही तास होत नाहीत तोपर्यंतच महायुती सरकारचा आणखी एक मंत्री आता अडचणीत आला। पहिल्याच प्रयत्नात थेट ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्रिपदाची संधी मिळालेल्या जयकुमार गोरेंवर आता थेट विनयभंगाचे आरोप होत आहेत। जयकुमार गोरेंनी स्वतःचे विवस्त्र फोटो एका महिलेला पाठवल्याचा आरोप आता खासदार संजय राऊत यांनी केलेला आहे। विशेष म्हणजे ती महिला सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील असून तिचा छळ केल्याचा आरोप सुद्धा गोरेंवरती होतोय। दैनिक सामनात आलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवले होते। सध्या हे प्रकरण त्या महिलेनं स्वतः उघड केले। या व्यतिरिक्त आपला गोरेंशी काहीही संबंध नसताना फक्त आपल्याला बदनाम करण्यासाठी गोरे त्रास देत आहेत असं सुद्धा त्या महिलेचं म्हणणं आहे। जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत, त्यांचे जे रत्न आहेत ते सर्व तपासले पाहिजेत असा शाब्दिक हल्लाबोल सुद्धा आता राऊत करतायत। पण हे प्रकरण नेमकं काय आहे? मानखटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर नेमके आरोप काय होत आहेत? त्या महिलेचं नेमकं काय म्हणणं आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे आता या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंसारखं गोरेंना सुद्धा त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागेल का? सगळं काही सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच मंडळी, सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे हे सध्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री आहेत। त्यांना महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढी मोठी संधी मिळाली आहे। मात्र आता माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमुळे त्यांच्या मंत्रिपदावरच गदा आली आहे। सामना वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये काँग्रेसमध्ये असताना जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवलेले होते। ती महिला फक्त सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असल्यामुळे तिला त्रास दिल्याचं तिने म्हटलंय। जेव्हा हे प्रकरण डोईजड झालं तेव्हा या होणाऱ्या त्रासाला कंटाळून बदनामीच्या विरोधात त्या महिलेनं जिल्हाधिकाऱ्यांना भेटून कारवाईची मागणी केलेली होती। मात्र कारवाईऐवजी जिल्हाधिकाऱ्यांकडून पोलीस अधीक्षकांकडे बोट दाखवण्यात आलेलं होतं असं एका पत्रामध्ये नमूद करण्यात आले आणि यानंतर तिने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि असे आक्षेपार्ह फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यावर त्यावेळी गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यानंतर अटक टाळण्यासाठी जयकुमार गोरेंनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव सुद्धा घेतलेली होती। मात्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। परिणामी जयकुमार गोरेंना अटक होऊन 10 दिवसांची जेलवारी सुद्धा करावी लागली होती आणि त्यानंतर कुठे जाऊन त्यांना जामीन मिळालेला होता। हे झालं 2016। त्यानंतर आता मात्र जानेवारी 2025 पासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती त्या पीडितेने 2016 मध्ये गोरेंविरोधात जी तक्रार दाखल केली होती ती तक्रार व्हायरल झाली आहे आणि त्यामुळेच पीडितेचं नाव उघड झालं आणि तिची बदनामी केली गेली आहे। याशिवाय एक पत्र सुद्धा सध्या सोशल मीडियावरती व्हायरल केलं गेलं आणि त्याची एक प्रत पीडितेच्या घरी मुद्दाम पाठवली असा आरोप सुद्धा त्या महिलेने केलाय। या प्रकरणी आवाज उठवल्यामुळे आपल्यावरती दबाव आणला जात असून 2 कोटींची खंडणी मागितल्याची खोटी तक्रार गोरे यांनी PA अभिजित काळेंमार्फत केल्याचा दावा सुद्धा त्या पीडितेने केलाय। या प्रकरणी आता त्या पीडित महिलेने राज्यपालांना पत्र लिहून मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात 17 मार्च पासून विधान भवनासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय। जेव्हा हे सगळं प्रकरण समोर आलं त्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपवरती आणि जयकुमार गोरे यांच्यावरती शाब्दिक हल्ले करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुरुवात केली आहे। यामध्ये आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणतात की हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांनी कसा छळ आणि विनयभंग केलेला आहे त्या संदर्भातली माहिती समोर आलेली आहे आणि ती महिला ती अबला पुढल्या काही दिवसांमध्ये विधान भवनासमोर उपोषणाला बसणार आहे। संजय राठोड तुमच्या मंत्रिमंडळात आहेत। आता हे एक पात्र नवीन निर्माण झालंय। देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील पत्ते पुन्हा एकदा पिसले पाहिजेत। त्यांनी पुन्हा एकदा सर्व मंत्र्यांची झाडाझडती घेतली पाहिजे। त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्व रत्न त्यांनी पुन्हा एकदा तपासली पाहिजेत असं संजय राऊत म्हणतायत। जयकुमार गोरे यांच्या बाबत समोर आलेली माहिती अत्यंत धक्कादायक असून महाराष्ट्राला काळीमा फासणारी आहे। हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग केलेला मंत्री तुमच्या मंत्रिमंडळात असल्यामुळे महाराष्ट्र कलंकित होतोय असंही राऊत म्हणाले। याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वारगेट सारखं प्रकरण केल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केलाय।
ते एक विकृत मंत्री असल्याची टीका करत या प्रकरणात आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। सोबतच या प्रकरणाविषयी भाजपच्या महिला मोर्चाच्या पदाधिकारी आमदार का बोलत नाहीत असं म्हणत महिला आयोग नेमकं कुठे आहे असा सवाल सुद्धा आता त्यांनी केलेला आहे। यानंतर विजय वडेट्टीवारांनी सुद्धा गोरेंवरती टीका केली आहे। विधान भवनाच्या परिसरात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणालेत की एक पश्चिम महाराष्ट्रातला मंत्री महिलेला विवस्त्र फोटो पाठवतो, जेलमध्ये जाऊन येतो आणि मंत्री झाल्यावर तिच्या पाठी लागतो, पहिल्या महिला राष्ट्रपतींची जमीन लाटतो। धनंजय मुंडेंचा राजीनामा आता झालेला आहे, कोकाटेंचा राजीनामा बाकी आहे। भाजप मुख्य मुद्द्यापासून पळवाटा काढण्यासाठी पर्याय शोधत आहे असा आरोपही वडेट्टीवारांनी भाजपवरती केलाय। वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील तसेच अंजली दमानिया यांनी सुद्धा आता जयकुमार गोरेंवरती कडाडून टीका केली आहे। त्यानंतर या सर्व आरोपांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। यात गोरे म्हणतात 2017 साली एक गुन्हा दाखल झाला होता। 2017 साली विधान परिषदेची निवडणूक झाली आणि त्यानंतर पुन्हा नगरपालिकेची निवडणूक होती। त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 दिवस आधी माझ्यावर एक गुन्हा दाखल झाला होता आणि ट्रायल होऊन 2019 साली त्याचा निकाल लागला। त्यावेळी जप्त केलेला मुद्देमाल मोबाईल हे नष्ट करण्याचा आदेश कोर्टाने त्याच वेळी दिला होता। कोर्टाने दिलेल्या निकालाची प्रत माझ्यासोबत आहे, त्यामध्ये कोर्टाने मला निर्दोष मुक्त केलंय आणि म्हणूनच माझी बदनामी करणाऱ्यांवरती हक्कभंग आणणार आहे असं जयकुमार गोरे म्हणाले। गोरेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारणा करण्यात आली। यावर बावनकुळे यांनी म्हटले की मला याबद्दल माहिती नाही, याच्याबद्दल माहिती करून घेईन आणि सांगेल असं म्हणत बावनकुळेंनी तिथून काढता पाय घेतला। मंडळी, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे सध्या माणखटावचे आमदार आहेत। माणखटाव मतदारसंघातून ते चौथ्यांदा विजयी झालेत। 2009 ला पहिल्यांदा ते अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले होते आणि त्यानंतर जयकुमार गोरे 2014 ला काँग्रेसच्या चिन्हावर विजयी झालेले होते। मात्र 2014 ते 2019 ची टर्म पूर्ण होण्यापूर्वीच जयकुमार गोरे यांनी राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। सध्या ते भाजपात आहेत। गोरे आमदार होण्यापूर्वी सातारा जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून निवडून गेले होते, त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि आता मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलाय। दरम्यान जयकुमार गोरे यापूर्वी देखील अनेकदा वादात अडकल्याचं पाहायला मिळतं। मायणी येथील कोविड सेंटरमध्ये 200 मृत रुग्णांना जिवंत दाखवून निधी वाटपात घोटाळा केल्याचा आरोप सुद्धा त्यांच्यावरती दीपक देशमुख यांनी केलेला होता। या प्रकरणी मुंबई हायकोर्टानं सातारा पोलिसांना निष्पक्ष चौकशी करून अहवाल देण्याचे आदेश यापूर्वी दिलेले होते। यानंतर मायणी तालुका खटाव येथील एका व्यक्तीच्या जमिनीबाबत खोटी कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी जयकुमार गोरे अडचणीत आलेले होते। गोरेंवर त्या प्रकरणात अटकेची टांगती तलवार होती आणि त्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आणि कोर्टाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुद्धा मान्य केलेला होता। पण आता या निमित्ताने जयकुमार गोरे यांचं प्रकरण उकरून महाविकास आघाडीने भाजपच्या मंत्र्यांनाच घेरण्याचा डाव आखलाय। पण आता पुन्हा एकदा 2016चं ते प्रकरण पुढे आल्याने भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंचं मंत्रीपद जाऊन त्यांच्या हे प्रकरण अंगलट येईल का? तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा विशेष भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।